नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि 2019 व 2020 या वर्षाच्या या चालू घडामोडी आहे त्यामधील आज आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा घटक अभ्यासणार आहोत। आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा घटक खूपच महत्त्वाचा आहे। एमपीएससीच्या कोणत्या परीक्षेमध्ये यावर एक तरी प्रश्न विचारला जातो। तर मित्रांनो, त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला अभ्यास मित्रचा ॲप तयार झालेला आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओची PDF मिळेल। त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आणि ग्रुप सुद्धा आहे। तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली बोलायचं असेल किंवा काही डाउट्स असतील ते विचारायचं असेल किंवा काही अभ्यासविषयक साहित्य पाहिजे असेल तर तुम्ही मला तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। या सर्वांची जी लिंक आहे ॲपची आणि टेलिग्राम चॅनल व ग्रुपची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवर आणि आपलं ॲप डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कारामधील नोबेल पुरस्काराचा अभ्यास करणार आहोत। कारण आंतरराष्ट्रीय पुरस्कारामधील नोबेल पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे। नोबेल पुरस्कार हा कोणाच्या नावावरून दिला जातो तर अल्फ्रेड नोबेल हे एक शास्त्रज्ञ होते, यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो। अल्फ्रेड नोबेल का फेमस आहे तर त्यांनी 1867 मध्ये डायनामाइटचा शोध लावला होता। डायनामाइटमुळे काय होतं, बॉम्ब बनवले जातात आणि मोठमोठे स्फोट केले जातात। तर त्याचा शोध अल्फ्रेड नोबेलने 1867 मध्ये लावला होता। यानंतर यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1896 मध्ये झाला होता। ही 10 डिसेंबर तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ही पुढे आपल्याला कामी येणार आहे, तर तुम्ही नीट लक्षात ठेवा 10 डिसेंबर। यानंतर नोबेल पुरस्कार जो आहे तो अल्फ्रेड नोबेलच्या आठवणीत 1901 पासून देण्यात येतो। कधीपासून? 1901 पासून। तर हे वर्ष सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर याचं जे वितरण केलं जातं ते 10 डिसेंबरला, म्हणजे त्यांच्या मृत्यूची जी दिनांक आहे त्या दिवशी या पुरस्काराचं वितरण केलं जातं। म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की 10 डिसेंबर लक्षात ठेवा। आणि हे वितरण कुठं केलं जातं तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी 5 पुरस्कारांचं वितरण केलं जातं। ते 5 पुरस्कार कोणते तर वैद्यकशास्त्रातील नोबेल, भौतिकशास्त्रातील नोबेल, रसायनशास्त्रातील नोबेल, साहित्यातील नोबेल आणि अर्थशास्त्राचा नोबेल। या 5 नोबेल पुरस्काराचं जे वितरण आहे ती स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे केले जातं। आणि त्यानंतर जो शांततेचं नोबेल आहे त्याचं जे वितरण आहे हे नॉर्वेमधील ओस्लो या ठिकाणी केलं जातं। तर मित्रांनो, अजून एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे। सुरुवातीला जेव्हा नोबेल पुरस्कार सुरू केले होते 1901 मध्ये, तेव्हा 5च नोबेल पुरस्कार होते। त्या 5 नोबेल पुरस्कारामध्ये अर्थशास्त्राचा जो नोबेल होता तो नव्हता। मग अर्थशास्त्राचा नोबेल कधीपासून सुरू करण्यात आला तर स्वीडनची जी सेंट्रल बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ स्वीडन, तिला 1968 मध्ये, सॉरी इथे 60 झालं, तर 1968 मध्ये तिला 300 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळे त्या 300 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या बँकेने अर्थशास्त्राचा नोबेल सुरू केला। पण त्याला अर्थशास्त्राचा किंवा इकॉनॉमिक्सचा नोबेल असं म्हटलं न जाता त्याचं मूळ नाव आहे द स्वेरिंग रिक्सबँक प्राइज। काय? द स्वेरिंग रिक्सबँक प्राइज। तर हे याचं मूळ नाव आहे। आता आपण जो नोबेल पुरस्कार आहे तो दरवर्षी देण्यात येतो। मग आपण या 2 वर्षाच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत, 2019 आणि 2020। तर आपण दोन्ही वर्षातील जे नोबेल पुरस्काराचं वितरण आहे त्याचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपण 2019चा अभ्यास करणार आहोत आणि नंतर आपण 2020चा अभ्यास करणार आहोत। तर 2019चा जो पहिला आपला नोबेल पुरस्कार आहे तो आहे वैद्यकशास्त्राचा नोबेल। आणि हा कुणाला दिला होता तर 3 व्यक्ती आहे, ग्रेन एल सेमेन्झा, त्यानंतर पीटर जे रॅटक्लिफ आणि त्यानंतर विल्यम केलिन। हे 3 व्यक्ती आहे ज्यांना वैद्यकशास्त्राचा 2019चा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर यांना हा पुरस्कार का देण्यात आला होता? पेशी ऑक्सिजनची जी उपलब्धता असते ती कशा प्रकारे समजून घेतात याचं यांनी संशोधन केलं होतं, म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आता यांचे नावं कसे लक्षात ठेवायचे तर सेमेन्झा, रॅटक्लिफ आणि केलिन हे 3 व्यक्ती जे आहे त्यांचं आपण सुरुवातीचं नाव घेऊ, म्हणजे यांच्या आडनावाचं सुरुवातीचं नाव। तर SRK, आपल्याला माहिती शाहरुख खान, तर शाहरुख खानला काय म्हटलं जातं? SRK म्हटलं जातं। तर SRK असा आपण शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा। आणि या व्यक्तींना वैद्यकशास्त्राचा 2019चा पुरस्कार दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं। सिंपल ट्रिक आहे। त्यानंतर पुढील पुरस्कार आहे भौतिकशास्त्राचा नोबेल। भौतिकशास्त्राचा नोबेल जेम्स पीबल, मिशेल मेयर आणि दिदियर क्लॅगलॉज यांना देण्यात आलेला आहे। जेम्स पीबल हे कॅनडाचे आहे
त्यानंतर मिशेल मेयर आणि दिदियर क्लेलॉज हे स्वित्झर्लंडचे आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता यांना हा नोबेल पुरस्कार का देण्यात आला, तर जेम्स पीबल हे जे व्यक्ती आहे यांना हा पुरस्कार ब्रह्मांडाचे संशोधन करण्यासाठी देण्यात आला. आता यांचं ब्रह्मांडाच्या संशोधनावर एक पुस्तक आहे क्वांटम मेकॅनिक्स म्हणून, हे लक्षात ठेवायचं. जेम्स पीबलचं हे पुस्तक आहे. त्यानंतर मिशेल मेयर आणि दिदियर क्लेलॉज यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर ताऱ्याभोवती फिरणारे जे बाह्यग्रह असते तर त्याचा यांनी शोध घेतला होता, म्हणून यांना हा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचे, पीबीआर, मेयर आणि क्लेलॉज. आपण असं काहीतरी ट्रिक करू शकतो, यांच्या आडनावाचं प्रत्येक पहिलं अक्षर घ्यायचं, PM क्लेलॉज असं लक्षात ठेवायचं, PM क्लेलॉज, आणि हा पुरस्कार भौतिकशास्त्राचा आहे असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे रसायनशास्त्राचा नोबेल. आता रसायनशास्त्राचा नोबेल पण 3 जणांना देण्यात आलेला आहे. पहिले व्यक्ती आहे जॉन गुडिनफ, त्यानंतर दुसरे व्यक्ती आहे स्टॅनले व्हॅटिंगम, आणि तिसरे व्यक्ती आहे अकिरा ओशोनी. तर अकिरा ओशोनी इथं काही मी जी नावं आहेत ती लिहिलेले नाही, त्यांचं शॉर्ट फॉर्म लिहिलेले आहे, पण तुम्हाला नोट्स काढताना ते नावं लिहायचे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर जॉन गुडिनफ, स्टॅनले व्हॅटिंगम आणि अकिरा ओशोनी. आता जॉन गुडिनफ USAचे, स्टॅनले व्हॅटिंगम इंग्लंडचे किंवा UKचे, त्यानंतर अकिरा ओशोनी जापानचे. तर यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर यांनी काय केलं होतं, आपल्या मोबाईलमध्ये जी बॅटरी असते ती लिथियम आयन बॅटरी असते, तर हिचं संशोधन या व्यक्तींनी केलं होतं. बघा, यांनी जर तेव्हा या बॅटरीचं संशोधन केलं नसतं तर आज आपण हा मोबाईल वापरू शकलो असतो का, तर नाही. तर यांच्या संशोधनामुळे आपल्या सर्वांनाच किती फायदा झालेला आहे तुम्हाला हे लक्षात येईल. तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि जॉन गुडिनफ हे असे व्यक्ती आहे की जे नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे, जॉन गुडिनफ, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर अकिरा ओशोनी यांना 2019चा युरोपियन इनोव्हेटर असा पुरस्कार मिळालेला आहे. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे शांततेचं नोबेल. तर शांततेचं नोबेल अबिय अहमद अली यांना मिळालेला आहे, जे इथिओपियाचे 15वे पंतप्रधान आहे. आता यांना हा शांततेचा नोबेल का देण्यात आला, तर यांच्या शेजारी एक देश आहे इरिट्रिया, आणि इथिओपियन इरिट्रिया यांचे सारखं भांडण चालू असायचं. जसं की आपलं भारत आणि पाकिस्तान यांचं सारखं वाजत असतं, तसं इरिट्रिया आणि इथिओपियाचं सारखं भांडण व्हायचं. तर यांनी काय केलं, या 2 देशांमध्ये शांतता निर्माण केली, म्हणून यांना हा पुरस्कार देण्यात आला. मात्र पुरस्कार दिल्यानंतर 1-2 वर्षानंतर परत या 2 देशाचं भांडण सुरू झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढील पुरस्कार आहे साहित्याचा नोबेल. साहित्याचा नोबेल 2019 साली 2 व्यक्तींना देण्यात आलेले, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक म्हणजे पीटर हँडके आणि दुसरी महिला आहे ॲक्च्युली ओल्गा टोकार्झुक. आता ओल्गा टोकार्झुक या 2 व्यक्तींना कसं काय साहित्याचा नोबेल देण्यात आला, तर 2018चा साहित्याचा नोबेल जो आहे तो मी टू मुवमेंटमुळे देण्यात आलेला नव्हता. त्यामुळं 2018चा जो साहित्याचा नोबेल आहे तो 2019 मध्ये दिलेला आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर आपण बघितलं की साहित्याचा नोबेल कुणाकुणाला देण्यात आलेला आहे. आता साहित्याचा नोबेल देण्यात आलेला आहे म्हणजे ते आहे साहित्यिक, तर आपल्याला त्यांच्या साहित्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर पीटर हँडके यांचे कोणते कादंबरी आहे किंवा कोणते पुस्तक आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण 2018चा जो MPSCचा प्रिलिम्सचा पेपर होता त्यामध्ये 2018 मधील जे नोबेल पुरस्कार होते 2017 मधील ॲक्च्युली, तर 2017 मधील नोबेल पुरस्कारामधील साहित्याचे नोबेल पुरस्कारावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळं ही गोष्ट इथं, त्यामुळे तुम्ही ध्यान देऊन बघा की कोणकोणते ते पुस्तकं कादंबऱ्या आहेत. तर पीटर हँडके यांचे द हॉर्नेट, अ सॉरो बियॉन्ड ड्रीम्स, त्यानंतर द लेफ्ट हँडेड वुमन इत्यादी कादंबऱ्या आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि पीटर हँडके कोणत्या देशाचे आहे, तर ऑस्ट्रिया या देशाचे. ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रिया वेगवेगळे, तर हे ऑस्ट्रियाचे. त्यानंतर 2018चा नोबेल पुरस्कार ओल्गा टोकार्झुक या पोलिश महिलेला मिळालेला आहे, त्या पोलंडच्या आहे. तर यांच्या कादंबऱ्या आहे काही महत्त्वाच्या, तर त्यापैकी पहिली कादंबरी आहे फ्लाइट्स, त्यानंतर सिटीज इन मिरर, त्यानंतर जर्नी ऑफ द बुक पीपल, आणि त्यानंतर प्लेइंग ऑन मिनी ड्रम. तर या ओल्गा टोकार्झुक यांच्या कादंबऱ्या आहे ज्यांना 2018चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, द मॅन बुकर पुरस्कार जो आहे, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार, तो 2018चा या ओल्गा टोकार्झुकलाच मिळालेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे अर्थशास्त्राचा नोबेल. आपल्यासाठी अर्थशास्त्राचा नोबेल खूपच महत्त्वाचा आहे, जो 2019 मध्ये दिलेला आहे. कारण हा जो पुरस्कार आहे हा भारतीय
ओरिजिनचे अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यांच्याबरोबरच त्यांची जी वाईफ आहे अस्थर डफ्लो यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर अभिजित बॅनर्जी, अस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर या तिघांनी मिळून वैश्विक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांमुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आता आपल्याला अभिजित बॅनर्जी खूपच महत्त्वाचे आहे। अभिजित बॅनर्जी काय करतात सध्या, तर ते MIT या कॉलेजमध्ये, MIT या विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे। MIT अमेरिकेतलं विद्यापीठ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी एस्थर डफ्लो सुद्धा तिथे प्राध्यापक आहेत। यांची आपल्याला पुस्तकं महत्त्वाची आहे, तर यांची पुस्तकं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, कारण यावर प्रश्न येऊ शकतो। तर पहिलं पुस्तक आहे अंडरस्टँडिंग पॉवर्टी, त्यानंतर दुसरं पुस्तक आहे मेकिंग एड वर्क, त्यानंतर तिसरं पुस्तक आहे पुअर इकॉनॉमिक्स, त्यानंतर चौथं पुस्तक आहे गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स, त्यानंतर पाचवं पुस्तक आहे व्हॉलॅटिलिटी अँड ग्रोथ। तर हे यांचे काही पुस्तक आहे। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अभिजित बॅनर्जी हे अमर्त्य सेन यांच्यानंतर भारतीय ओरिजिनचे दुसरे व्यक्ती असे आहे की ज्यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवलेला आहे। यानंतर एस्थर डफ्लो विषयी आपल्याला काही महत्त्वाचं सांगता येईल। एलिनोरा ऑस्ट्रोम ह्या पहिल्या व्यक्ती होत्या की ज्यांनी अर्थशास्त्राचा नोबेल मिळवला होता, ज्या महिला होत्या। म्हणजे पहिला महिला कोण होत्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या? एलिनोरा ऑस्ट्रोम। आणि यांच्यानंतर या दुसरे व्यक्ती आहे एस्थर डफ्लो की ज्यांनी अर्थशास्त्राचा नोबेल मिळवलेला आहे आणि त्या महिला आहे। यानंतर आपण 2020 मधील जे नोबेल पुरस्कार आहे त्यांचा अभ्यास करणार आहोत। तर 2020 मधील नोबेल पुरस्कारामधील पहिला पुरस्कार आहे वैद्यकशास्त्राचा नोबेल। वैद्यकशास्त्राचा नोबेल 3 जणांना देण्यात आलेला आहे, हार्वे अल्टर, चार्ल्स राईस, त्यानंतर मायकल हाउटन। तर यांना तिघांना पुरस्कार हा देण्यात आलेला आहे। हे जे अल्टर आणि राईस आहे हे USA चे आहे आणि जे मायकल हाउटन आहे ते UK चे आहे, म्हणजे इंग्लंडचे आहे। तर यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर हेपेटायटिस C नावाचा एक विषाणू आहे, तो काय करतो, तो कर्कवृत्ताला बाधा करतो आणि त्यामुळे कर्कवृत्ताचा कॅन्सर सुद्धा होतो, कर्करोग सुद्धा होतो। त्यामुळे यांनी हा विषाणूचा शोध लावला आणि यांनी हा शोध लावला म्हणून आपल्याला यकृताचा जो कर्करोग आहे त्याचं निदान करणं सोपं झालं, त्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर हेपेटायटिस C या विषाणूमुळे काय होतं, यकृताचा कर्करोग होतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर पुढील नोबेल पुरस्कार आहे भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार। हा रॉजर पेनरोज, त्यानंतर रेनहार्ड गेन्झले, त्यानंतर अँड्रिया गेज या 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे। त्यापैकी अँड्रिया गेज या महिला आहे आणि या अशा महिला आहे की ज्यांनी चौथ्या महिला आहे की ज्यांनी भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवलेला आहे। आता यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर रॉजर पेनरोज यांना हा पुरस्कार ब्लॅक होल जे असतं, कृष्णविवर म्हणतो आपण त्याला मराठीत, तर या ब्लॅक होलचं गणितीय विश्लेषण या रॉजर पेनरोज यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर रेनहार्ड गेन्झली आणि अँड्रिया गेज यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर यांनी आपली जी आकाशगंगा आहे, जी मिल्की वे आकाशगंगा आहे, आपल्या आकाशगंगेचं नाव आहे मिल्की वे, तर या आकाशगंगेच्या मध्यभागी जे ब्लॅक होल आहे, जे कृष्णविवर आहे, त्यांचा या दोघांनी शोध लावला, त्यामुळे यांना हा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार, तर रसायनशास्त्राचा जो नोबेल पुरस्कार आहे तो 2 महिलांना देण्यात आलेला आहे आणि 2 महिलांना रसायनशास्त्राचा पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता त्या 2 महिला कोणत्या आहे, तर इमॅन्युअल शार्पेंटर आणि जेनिफर डाउडुना। तर या 2 महिला आहे की ज्यांना रसायनशास्त्राचा 2020चा नोबेल पुरस्कार दिलेला आहे। आता यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर जनुकीय आराखड्यात बदल करण्याची पद्धत यांनी सुचवली। म्हणजे DNA जो सिक्वेन्स असतो त्या सिक्वेन्समध्ये चेंज करण्याची पद्धत या दोघींनी सुचवल्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यांनी त्या पद्धतीला जनुकीय सीझर म्हणजे जनुकीय कात्री असं नाव दिलेलं आहे। तर हे गोष्टी लक्षात ठेवा। यानंतर पुढील पुरस्कार आहे शांततेचा नोबेल। हा पुरस्कार संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रम या संस्थेला देण्यात आलेला आहे, जिची स्थापना 1961 मध्ये करण्यात आलेली आहे आणि हिची स्थापना कुठे करण्यात आलेली, इटलीमध्ये। हिचं मुख्यालय इटलीमधील रोम हे ठिकाण आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा। आता ही संस्था काय करते, भुकेले लोकांना अन्न पुरवण्याचं काम करते आणि या संस्थेचं 2030 पर्यंत असं उद्दिष्ट आहे की एकही जो नागरिक आहे, एकही जो व्यक्ती आहे तो उपाशी राहणार नाही आणि यांनी 88 देशाच्या नागरिकांना 2019 मध्ये अन्न पुरवलं होतं, त्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे।
यानंतर पुढील पुरस्कार आहे साहित्याचा नोबेल. हा लुईस ग्लुक या साहित्यिकाला देण्यात आला, जे USA आहे, म्हणजे अमेरिकेचे आहे. तर या दुसऱ्या कवयित्री आहे, या सुद्धा महिला आहे. तर या दुसऱ्या कवयित्री आहे की ज्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. तुम्ही विचार करत असाल की इकडे ओल्गा टोकार्जुक आहे, तर ओल्गा टोकार्जुक या साहित्यिक आहे, तर या कवयित्री आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता यांचे कोणकोणते कविता संग्रह आहे, तर फर्स्ट बॉर्न, त्यानंतर द हाऊस ऑफ मार्शलँड, त्यानंतर डिसेंडिंग फिगर, त्यानंतर द ट्रायम्फ ऑफ ॲचलिस, त्यानंतर अरारत, त्यानंतर द वाईल्ड आयरिस, त्यानंतर विटानोवा, त्यानंतर अ व्हिलेज लाईफ. तर इत्यादी यांचे कविता संग्रह आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे अर्थशास्त्राचा नोबेल, आणि हा पॉल मिलग्रोम त्याचबरोबर रॉबर्ट विल्सन या दोघा अमेरिकनला देण्यात आलेला आहे. यांनी काय केलं होतं, तर लिलाव पद्धती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर या लिलाव पद्धतीमध्ये सुधारणा आणि लिलावाच्या नवीन पद्धतीचा आकृतिबंध आराखडा यांनी मांडला होता. त्यामुळं या संशोधनासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, आणि हे स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2019 मधील आणि 2020 मधील नोबेल पुरस्काराचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही स्वतः काहीतरी ट्रिक बनवा प्रत्येक नोबेल पुरस्कार लक्षात ठेवण्यासाठी. तर मित्रांनो, यानंतर आपण पुढील पुरस्काराचा अभ्यास करू. तर मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा अभ्यास करत आहोत, आणि त्यामधील आपला पुढील पुरस्कार आहे ऑस्कर पुरस्कार. तर मित्रांनो, हा पुरस्कार चित्रपटसृष्टीमधील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, आणि हा पुरस्कार अकॅडमिक ऑफ मोशन पिक्चर आणि आर्ट अँड सायन्स ऑफ अमेरिका तर्फे दिला जातो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. याचं वितरण कुठं होतं, तर अमेरिकेमध्ये एक डॉल्बी थिएटर आहे, जे लॉस एंजेलिसमध्ये आहे. त्यानंतर हा पुरस्कार कधीपासून देण्यात येतो, तर हा पुरस्कार 1929 पासून देण्यात येतो. यानंतर मित्रांनो, आपण तुम्हाला माहीतच आहे 2 वर्षीच्या पुरस्कारांचा अभ्यास करत आहोत. तर 2019 मधील ऑस्कर पुरस्कारांविषयी आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत. त्यानंतर 2020 मधील ऑस्कर पुरस्कारांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर 2019 मधील जो ऑस्कर पुरस्कार होता तो 91वा ऑस्कर पुरस्कार होता. 2019 मधला किती होता, 91वा ऑस्कर पुरस्कार होता, आणि 2020 मधला 92वा ऑस्कर पुरस्कार होता. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, 2019 मध्ये जो ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला आहे तो कोणत्या चित्रपटांसाठी देण्यात आलेला आहे, जे चित्रपट 2018 मध्ये 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान प्रकाशित झाले आहे, त्यांना हा 91वा ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता आपण कोणकोणते पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आले हे आपण बघू. तर सर्वोच्च चित्रपट पुरस्कार जो आहे तो ग्रीन बुक या चित्रपटाला देण्यात आला. आपण 2019 बघत आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर सर्वोच्च दिग्दर्शक, आता मी सर्वोच्च प्रत्येक ठिकाणी लिहित नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर सर्वोच्च दिग्दर्शक हा जो पुरस्कार आहे रोमा हा चित्रपट तयार करणारे अल्फान्सो क्युरॉन यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वोच्च अभिनेता रामी मालेक याला देण्यात आलेला आहे. तर याने बोहेमियन रॅपसोडी या चित्रपटात काम केलं होतं, आणि या चित्रपटाला 4 पुरस्कार मिळालेले आहे. त्यानंतर सर्वोच्च अभिनेत्री जी आहे ती ओलिव्हिया कोलमन ही आहे, आणि हिने द फेवराइटमध्ये काम केलेलं आहे. यानंतर सहाय्यक अभिनेता म्हणून महेरशाला अली याला पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून रेगिना किंग हिला पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर परकीय भाषाचा ऑस्कर पुरस्कार रोमा या चित्रपटाला मिळालेला आहे. काही पुरस्कार जे आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत, जसं की सर्वोच्च चित्रपट, सर्वोच्च दिग्दर्शक, सर्वोच्च अभिनेता, सर्वोच्च अभिनेत्री, त्यानंतर परकीय भाषा. त्यानंतर जो सर्वोच्च ॲनिमेटेड चित्रपट आहे तो आहे स्पायडरमॅन इंटू द स्पायडर वर्स, हा चित्रपट लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वोच्च पटकथा जी आहे ती ग्रीन बुक चित्रपटाची आहे. त्यानंतर सर्वोच्च गीत पुरस्कार जो आहे तो शॅलो या गीताला मिळालेला आहे, ते अ स्टार इज बॉर्न यामधला आहे. यानंतर सर्वोच्च जो माहितीपट आहे तो पिरियड अँड द सेंटेन्स हे आहे. त्यानंतर सर्वोच्च वेशभूषा ब्लॅक पॅन्थर या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ब्लॅक पॅन्थरचा जो मेन हिरो होता त्याचा अलीकडेच मृत्यू झालेला आहे. यानंतर 2020 मधील जे ऑस्कर पुरस्कार आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊ. तर हे 92 ऑस्कर पुरस्कार आहेत, आणि हे जे पुरस्कार आहेत
ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालखंडादरम्यान 2019 मध्ये जे चित्रपट प्रकाशित झाले त्यांना देण्यात आलेला आहे। आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट जो चित्रपट आहे तो आहे पॅरासाइट। पॅरासाइट हा दक्षिण कोरियाचा चित्रपट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर या पॅरासाइट या चित्रपटाला सर्वात जास्त 4 पुरस्कार हे मिळालेले आहे। आणि याचेच दिग्दर्शक आहे बोंग जू हो, हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे। यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार वॉकिंग फिनिक्स याला मिळालेला आहे आणि हा जोकर या चित्रपटासाठी मिळालेला आहे। जोकर हा चित्रपट अतिशय चांगला आहे, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघावा। यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रेनी झेलवेगर यांना मिळालेला आहे, यांना तो जुडी चित्रपटासाठी मिळालेला आहे। यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळालेला आहे आणि त्याचा जो चित्रपट होता वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड हा होता, लक्षात ठेवा। तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार लॉरा डर्न यांना मिळालेला आहे आणि यांना हा मॅरिएज स्टोरी यासाठी मिळालेला आहे। त्यानंतर परकीय भाषा, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट जो आहे तो पॅरासाइट आहे। मी तुम्हाला पहिले सांगितलं पॅरासाइटला एकूण 4 पुरस्कार मिळालेले आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड जो चित्रपट आहे तो टॉय स्टोरी 4 हा आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा जोजो रॅबिट या चित्रपटाची आहे, यामध्ये हिटलरची सुद्धा भूमिका आहे या चित्रपटामध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर सर्वोत्कृष्ट गीत जे आहे ते आय एम गोन्ना लव्ह मी अगेन हे आहे आणि हे रॉकेटमॅन या चित्रपटातले आहे। यानंतर पुढील चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट माहितीपट, त्याचं नाव आहे अमेरिकन फॅक्टरी। आणि अमेरिकन फॅक्टरी हा चित्रपट महत्त्वाचा आहे कारण या चित्रपटाची जी निर्मिती आहे ती अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कंपनीने केलेली आहे। ही कंपनी बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, असं म्हटलं जातं की जो 2020चा ऑस्कर पुरस्कार होता तो बराक ओबामाने जिंकलेला आहे। यानंतर सर्वोत्कृष्ट वेशभूषा कोणत्या चित्रपटाची होती? लिटल वुमन। आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत कोणत्या चित्रपटाचं होतं? तर जोकर। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2019 मधील 91 ऑस्कर पुरस्कार आणि 2020 मधील 92 ऑस्कर पुरस्कारांचा अभ्यास केलेला आहे। यानंतर आपल्याला रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचा अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो आपला पुढील पुरस्कार आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार। या पुरस्काराला आशिया खंडाचा नोबेल असं समजलं जातं। आता हे रॅमन मॅग्सेसे कोण होते? तर रॅमन मॅग्सेसे हे फिलिपिन्सचे 3रे राष्ट्राध्यक्ष होते। कोण? फिलिपिन्सचे 3रे राष्ट्राध्यक्ष होते आणि यांचा 1957 मध्ये एका विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता। त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 1958 पासून फिलिपिन्स सरकार आणि अमेरिकेचे रॉकफेलर ब्रदर्स या दोघांनी मिळून हा पुरस्कार देणं चालू केलं आणि हा जो पुरस्कार देण्यात येतो तो रॅमन मॅग्सेसे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला देण्यात येतो। आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे विनोदा भावे आणि आतापर्यंत एकूण 52 भारतीयांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे। तर मित्रांनो 2019 जे पुरस्कार जाहीर झाले, अजून एक महत्त्वाची गोष्ट 2020 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला नाही, त्यामुळे आपल्याला फक्त 2019 पुरस्कार अभ्यासायचे आहे, ही गोष्ट पहिली तर लक्षात घ्या। तर 2019 मध्ये एकूण 5 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामधील भारतीय व्यक्ती जे आहे ते आहे रवीश कुमार। रवीश कुमार हे बिहारचे आहे आणि NDTVचे पत्रकार आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्यानंतर म्यानमारच्या को स्वे विन, त्यानंतर थायलंडचे अंगखाना नीला पाजित। एक गोष्ट लक्षात घ्या, को स्वे विन ह्या सुद्धा पत्रकार आहे। त्यानंतर अंगखाना नीला पाजित हे ह्युमन राईट्सचे कार्यकर्ते म्हणजे मानवी हक्काचे कार्यकर्ते आहेत। त्यानंतर पुढील व्यक्ती आहे रायमुंडो पुंजाते कयाबयाब, हे फिलिपिन्समधील संगीतकार आहे। आणि त्यानंतर किम जोंग की, हे उत्तर कोरियाचे किम जोंग नसून दक्षिण कोरियाचे किम जोंग की आहे। यांनी युवकांविषयी बरंचसं कार्य केलेलं आहे। आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे, आपण बघितले या 5 जणांना हा पुरस्कार मिळाला 2019 मध्ये, पण आपल्याला महत्त्वाचं हे आहे की रवीश कुमारबद्दल यांच्याबद्दल व्यवस्थित जाणून घेणं। आता रवीश कुमार मी तुम्हाला पहिले सांगितलं NDTVचे वरिष्ठ संपादक आहे। यांचे काही प्रसिद्ध कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो, त्यातील पहिला आहे प्राईम टाईम, त्यानंतर हम लोग, त्यानंतर रवीश की रिपोर्ट, हे यांचे काही NDTVवरील प्रसिद्ध कार्यक्रम किंवा उपक्रम आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर यांची पुस्तकं सुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचे आहे। तर यांची पुस्तकं कोणकोणती आहे? देखते रहिए, रवीशपंथी, इश्क में शहर होना, द फ्री व्हॉइस ऑन डेमोक्रेसी कल्चर अँड नेशन, तर हे यांचे महत्त्वाचे पुस्तक आहे। अजून यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की यांना
पत्रकारितेविषयीचा 2019 मध्ये एक गौरी लंकेश हा पुरस्कार मिळालेला आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची। तर मित्रांनो, आपण रॅमन मॅग्सेसे पुरस्काराविषयी व्यवस्थितपणे जाणून घेतलं। आता पुढील पुरस्कार आहे बुकर पुरस्कार। बुकर पुरस्काराचं जुनं नाव द मॅन बुकर होतं। काय होतं? द मॅन बुकर। तेव्हा हा जो पुरस्कार आहे मॅन ग्रुप मार्फत दिला जात होता। मात्र 31 मे 2019 नंतर हा पुरस्कार क्रँकस्टॉट फाउंडेशन तर्फे दिला जातोय, जे अमेरिकेचं आहे। त्यामुळं क्रँकस्टॉट फाउंडेशननी याचं नाव चेंज करून बुकर पुरस्कार ठेवलेलं आहे। त्यानंतर 2014 पूर्वी हा पुरस्कार राष्ट्रकुल देश म्हणजे कॉमनवेल्थ देश आणि झिम्बाब्वे व आयर्लंड या देशामधील व्यक्तींना दिला जात होता। मात्र 2014च्या नंतर सर्व देशांमधील इंग्रजी साहित्यास हा पुरस्कार दिला जातो। हा पुरस्कार राष्ट्रकुल प्लस झिम्बाब्वे आणि आयर्लंड या देशामधील इंग्रजी साहित्याला दिला जात होता आणि आता तो सर्व देशामधील इंग्रजी साहित्याला दिला जातो। अजून एक गोष्ट, राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ, आता काय आहे तर इंग्लंडने ज्या ज्या देशांवर राज्य केलं त्या देशांची एक संघटना आहे, त्याला राष्ट्रकुल संघटना म्हटलं जातं। त्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर आता आपल्याला जो बुकर पुरस्कार आहे तो 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षी देण्यात आलेला आहे। सुरुवातीला आपण 2019 मध्ये कोणाला देण्यात आला हे बघू। तर 2019 मध्ये हा पुरस्कार कॅनडाच्या लेखिका मार्गारेट ॲटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो या दोघींना देण्यात आलेला आहे। अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हा पुरस्कार कधीही विभागून दिला जात नाही दोन व्यक्तींना। पण 2019 मध्ये अशी सिच्युएशन आली की त्यांना एक विनर जाहीर करणंच मुश्किल झालं। जी समिती असते पुरस्कार ठरवणारी तिच्यामध्ये दोन मते तयार झाली। एक तर सपोर्ट करत होतं मार्गारेट ॲटवूड आणि दुसरा सपोर्ट करत होतं बर्नार्डिन एव्हरिस्टो। त्यामुळं हा पुरस्कार विभागून द्यावा लागलेला आहे। आता मार्गारेट ॲटवूड यांच्या द टेस्टामेंट या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या गर्ल वुमन अँड अदर या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट, मार्गारेट ॲटवूड ह्या पुरस्कार मिळवणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे। त्याचबरोबर बर्नार्डिन एव्हरिस्टो हा पुरस्कार मिळवणाऱ्या प्रथम कृष्णवर्णीय महिला आहे। तर या दोन गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहे। त्यानंतर हा पुरस्कार देताना जे शेवटचे 6 पुस्तकं होते त्यामध्ये भारतीय लेखक आहे सलमान रश्दी यांची सुद्धा एक कादंबरी होती, तिचं नाव आहे किशोट। तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे। यानंतर 2020चा जो बुकर पुरस्कार आहे तो डग्लस स्टुअर्ट यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांची कादंबरी आहे शगी बेन, हिला तो पुरस्कार मिळालेला आहे। आणि हे जे आहे कोण, डग्लस स्टुअर्ट, हे स्कॉटलँडमधील आहे। यांची जी कादंबरी आहे शगी बेन ही कशावर अवलंबलेली आहे तर आई आणि मुलाचं जे प्रेम असतं त्यावर आणि मद्यपान व व्यसन यावर ही कादंबरी अवलंबून आहे, डिपेंड आहे। तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डग्लस स्टुअर्ट यांची ही शगी बेन ही जी कादंबरी आहे ती त्यांची पहिलीच कादंबरी होती आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। तुम्ही इथं बघू शकता की एका महिलेचं वय 80, एका लेखिकेचं वय 80 होतं तेव्हा त्यांना हा पुरस्कार मिळतो आणि काही जे लेखक असे आहे की ज्यांच्या पहिल्याच कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे। तर मित्रांनो, आपण रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आणि बुकर पुरस्काराचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे। आता यानंतर आपल्याला मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचा अभ्यास करायचा आहे। दोन्हीमध्ये फरक आहे, हा फक्त बुकर पुरस्कार आहे, तो मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार आहे। त्याच्याविषयी आपण लगेच जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपला पुढील पुरस्कार आहे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं बुकर पुरस्कार आणि मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार हे वेगवेगळे आहे। हा जो पुरस्कार आहे हा मॅन ग्रुप मार्फत देण्यात येतो। पहिले बुकर पुरस्कार सुद्धा मॅन ग्रुप मार्फतच देण्यात येत होता, मात्र नंतर क्रँकस्टॉट फाउंडेशनने त्याला विकत घेतलं। आता हा जो मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार आहे याची घोषणा झाली होती 2004 मध्ये आणि हा देण्यात येतो 2005 पासून। आता हा कोणत्या साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येतो तर इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेली साहित्यकृती आणि ती साहित्यकृती ब्रिटनमध्ये प्रकाशित व्हायला हवी। म्हणजे इंग्रजी भाषांतरित व ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेले जे काही पुस्तकं असतील त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो। समजून घ्या, आता मी एखादं पुस्तक लिहिलं मराठीमध्ये आणि एखाद्या ABC नावाच्या व्यक्तीनं ते पुस्तक ब्रिटनमध्ये ट्रान्सलेट केलं इंग्रजीमध्ये, तर मग तो जो पुरस्कार दिला जाईल
तो मला आणि त्या ट्रान्सलेट केलेल्या व्यक्तीला विभागून दिला जाईल. आता तुम्हाला समजलं असेल मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार हा कसा आहे. अजून एक गोष्ट की हा पुरस्कार फक्त जिवंत व्यक्तींना देण्यात येतो. आता जो बुकर पुरस्कार होता तो कोणाला देण्यात येत होता, इंग्रजी साहित्य. आता मी जर डायरेक्ट इंग्रजीमध्ये काहीतरी लिहिलं, एखादी कादंबरी लिहिली, तर मग मला तो पुरस्कार देण्यात येईल. पण हा डायरेक्ट इंग्रजीमध्ये लिहिलेलं साहित्याला देण्यात येत नाही. एखाद्या वेगळ्या भाषेत लिहिलेलं साहित्य जे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि ते कुठं, ब्रिटनमध्ये, तर त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. मग हा पुरस्कार 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षी देण्यात आलेला आहे. 2019 मधील जो पुरस्कार होता तो 10वा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार होता. आणि हा जो पुरस्कार होता हा ओमानच्या लेखिका जोखा अल-हर्ती यांची कादंबरी होती सय्यदात अल कमर नावाची. काय, सय्यदात अल कमर नावाची. आणि या कादंबरीला मॅरिलिन बूथ यांनी सेलेस्टियल बॉडीज या कादंबरीमध्ये ट्रान्सलेट केलं. म्हणजे ओमानच्या लेखिका जोखा अल-हर्ती यांची सय्यदात अल कमर या कादंबरीला सेलेस्टियल बॉडीजमध्ये कोणी ट्रान्सफर केलं, मॅरिलिन बूथ यांनी. त्यामुळं जोखा अल-हर्ती आणि मॅरिलिन बूथ या दोन व्यक्तींना हा जो पुरस्कार आहे हा विभागून दिला जाईल. म्हणजे 2019चा जो पुरस्कार होता तो जोखा अल-हर्ती आणि मॅरिलिन बूथ यांना देण्यात आला होता. त्यानंतर 2020चा जो पुरस्कार होता तो 11वा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार होता. तर हा पुरस्कार नेदरलँडची लेखिका मॅरिएक लुकाक रिजनेवेल्ड यांची एक कादंबरी होती दी ऑन्ड ओगमक नावाची. आणि ही कादंबरी डच भाषेत होती. हिला मिचेल एचिसन यांनी द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग या कादंबरीमध्ये भाषांतरित केलं. म्हणजे हिचं भाषांतर, या कादंबरीचं भाषांतर द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग मध्ये करण्यात आलं. आणि मग त्यामुळं 2020चा जो 11वा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार होता तो नेदरलँडची लेखिका मॅरिएक लुकास रिजनेवेल्ड आणि मिचेल एचिसन यांच्यामध्ये विभागून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराविषयी सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यासलं आणि तुम्हाला बुकर पुरस्कार आणि मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कारामधील फरक सुद्धा समजला असेल. यानंतर पुढील पुरस्कार आहे राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड. हा पुरस्कार कोणाला देतो, तर जागतिक स्तरावर अतिशय गंभीर प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्तींना 1980 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. मग आता 2019 मधील कोणत्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आणि 2020 मधील कोणत्या व्यक्तींना पुरस्कार हा देण्यात आला हे आपण बघूया. तर 2019 मध्ये ग्रेटा थनबर्ग जी स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ते आहे तिला, त्यानंतर गिओ जियानमे हे चीनची महिला हक्क कार्यकर्ते हिला, त्यानंतर अमिनाटू हैदर सहारावीरची मानवी हक्क कार्यकर्ते यांना, त्यानंतर हुकुतारा यानोमानी ही असोसिएशन आहे ब्राझीलमधील हिला. तर या 4 व्यक्तींना आणि असोसिएशनना हा राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड जो आहे 2019चा देण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये सरळ जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं, कारण इथे 4च व्यक्ती आहे किंवा संघटना आहे आणि ते कोणत्या देशाचे आहे किंवा काय काम करतात, तर ते आपल्याला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. तर 2020 मध्ये हा पुरस्कार एलेस बियालित्झकी हे बेलारुसचे मानवी हक्क कार्यकर्ते आहे यांना मिळालेला आहे. त्यानंतर नसरीन सौतडेह या इराणच्या आहे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या मानवी हक्क कार्यकर्त्या व वकील आहेत. त्यानंतर ब्रायन स्टीव्हन्सन हे USA चे वकील आहे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यानंतर लोट्टी कॅनिंगहॅम ब्रेन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, हे पर्यावरणवादी आहे. तर आपण राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड सुद्धा अभ्यासला आहे. अशा प्रकारे आपण सर्व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहे त्यांचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर आपला ॲप डाउनलोड करून लेक्चर बघा, त्याची PDF तुम्हाला तिथे मिळेल. त्यानंतर माझ्यासोबत तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप आणि आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर डायरेक्टली संवाद साधू शकता. आणि यांची जी लिंक वगैरे असेल ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.